काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जाहिरात केलेली। त्यात गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या जागेचं महत्त्व अमिताभ बच्चन सांगत आहेत आणि शेवटी त्यांचं एक ठरलेलं वाक्य असायचं, कुछ दिन तो गुजारिए गुजरात में। कुछ दिन तो गुजारो गुजरात में। नेमकं असं काय आहे गुजरातमध्ये असा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल। पण जसं भारतातील प्रत्येक राज्यात काहीतरी विशेष संस्कृती, विशिष्ट पर्यावरण, भाषा या सगळ्यात काहीतरी युनिकनेस आहे, तसंच गुजरातमध्ये देखील एक वैशिष्ट्य आहे। जगात इतरत्र कुठेच आढळून येत नाहीत असे आशियाई सिंह केवळ गुजरातच्या गीरमध्ये आहेत। गीरच्या जंगलात या सिंहाचा नैसर्गिक अधिवास आहे। विशेष म्हणजे इथली हे सिंह या ठिकाणी स्थानविशिष्ट प्रजाती आहेत। स्थानविशिष्ट म्हणजे केवळ याच ठिकाणी आढळणारी प्रजाती। आता या सिंहाचा मुद्दा सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या काही दिवसात 11 सिंहांचा मृत्यू झालाय। बाबेसिओसिस या गोजिडांच्या मार्फत पसरणाऱ्या आजाराने हे मृत्यू झाले। झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू बछडांचे आहेत, त्यामुळे अधिकच चिंता व्यक्त केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारच्या धोरणाने हे सिंह कसे नामशेष होऊ शकतात, सिंहांचे पर्यावरणातील महत्त्व नेमकं काय आणि आफ्रिकन चित्ते भारतात आणल्याने सिंहांना कसा धोका निर्माण झालाय, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। आशियाई सिंहांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास गुजरातच्या 11 जिल्ह्यांमध्ये यांचा नैसर्गिक अधिवास आहे। मुख्यतः गीर वन्यजीव अभयारण्य आणि त्याच्या आसपास असलेल्या प्रदेशात सिंहाचे वास्तव्य आहे। सर्वात अलीकडे झालेल्या सिंहाच्या गणनेनुसार भारतात 891 आशियाई सिंह आहेत। त्याआधी 2020 साली गणना केली होती, त्यावेळी सिंहांची संख्या 674 होती। त्यामुळे सिंहांच्या संख्येत 32% वाढ झाल्याचं सांगितलं जातं। आता तुम्ही म्हणाल की एवढी वाढ झालेली दिसते तरी सिंह धोक्यात कसे काय? तर यासाठी काही वर्षे मागे जावं लागेल। 2018 साली कॅनन डिस्टेंपर व्हायरसचा प्रादुर्भाव गीरच्या सिंहांना झाला। या विषाणूमुळे बऱ्याचशा सिंहांची प्रकृती ढासळली, अनेक सिंह दगावले। एकाच ठिकाणी जगभरातील सर्व आशियाई सिंह असल्याने पूर्ण प्रजात नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला होता। अशा वेळी खूप प्रयत्न करून या रोगाचा प्रादुर्भाव रोखला गेला, पण 2018 सालीच असं पहिल्यांदा घडलं नव्हतं। त्याआधी देखील अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला होता। त्यामुळेच एकेकाळी भारताच्या विविध भागात आढळणारे सिंह गीरपुरते मर्यादित झाले। संसर्गजन्य आजार, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती झाल्यास सगळीच प्रजाती नष्ट होऊ शकते। त्यावर उपाय काढण्याचे वेळोवेळी प्रयत्न झाले। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सगळे सिंह एका जागी न ठेवता त्यांना दुसरा नैसर्गिक अधिवास निर्माण केला जावा असं ठरलं। केंद्र सरकारने देखील याची दखल घेतली। आशियाई सिंहांना साजेसा असा नैसर्गिक अधिवास शोधण्यात आला। तो अधिवास म्हणजे मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान। सर्वोच्च न्यायालयाने सिंहांच्या स्थानांतरासाठी डेडलाईन देखील आखून दिली। आशियाई सिंहांचं दुसरं घर म्हणून कुनो ओळखलं जाईल अशी परिस्थिती असताना घडलं मात्र भलतंच। भारतात चित्ते आणण्याची घोषणा केली गेली। आफ्रिकेतील नामिबियातून चित्ते आणले जातील आणि त्यांच्यासाठी कुनो राष्ट्रीय उद्यान हेच योग्य आदिवासीचं ठिकाण राहील असं घोषित केलं गेलं। याचा बराच गाजावाजा झाला। भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणावर आढळून येणारे आणि पुढे नामशेष झालेले चित्ते परत एकदा भारतीय प्रदेशात दिसणार म्हणून सरकारने त्या घटनेचा जंगी सोहळा केला। चित्ते भारतात आणण्याचा सोहळा सुरू असतानाच गुजरात सरकारने आशियाई सिंहांच्या संवर्धनाचा 25 वर्षांचा रोडमॅप तयार केला। तेव्हा चित्ते भारतात आणल्याने एका दगडात 2 पक्षी मारले गेले असंच म्हणता येईल। एकीकडे भारतात पहिल्यांदाच नामशेष झालेले चित्ते आणले गेले आणि दुसरीकडे सिंह तिथेच राहिले। यावर आतापर्यंत कोणतीच चर्चा झालेली नाहीये। मात्र मागच्या काही दिवसांपासून सिंहांना रिलोकेट करण्याचा निर्णय चर्चेला येतोय आणि त्याचं कारण देखील महत्त्वाचं आहे। इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेद्वारे जगभरातील प्राण्यांच्या प्रजातीचे वर्गीकरण केले जाते। प्राण्याची प्रजात पर्यावरणात किती प्रमाणात नामशेष झालीये किंवा तसे होण्याचा धोका आहे यानुसार हे वर्गीकरण करण्यात येतं। तर या IUCNच्या धोकाग्रस्त प्रजातींच्या यादीत आशियाई सिंह एंडेंजर्ड या प्रकारात मोडतात, म्हणजेच नामशेष होण्याचा मोठा धोका आशियाई सिंहांना आहे। मागच्या कित्येक वर्षात शिकार आणि घट्ट अधिवास यामुळे आशियाई सिंहांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। म्हणून भारतभर आढळणारा हा रुबाबदार प्राणी गीर राष्ट्रीय उद्यानापुरताच मर्यादित झालाय।
भोपाळमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते अजय दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयात या संबंधी याचिका दाखल केली होती. 2013 साली न्यायालयाने निकाल दिला आणि सिंहांना अन्यत्र दुसऱ्या अधिवासात हलवले जावे असा निर्णय दिला. मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झाला नाही. विषाणूजन्य आजार, नैसर्गिक आपत्ती यामुळे एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेला धोका उत्पन्न होणार नाही यासाठी पर्यावरणशास्त्र वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकीच एक पद्धत म्हणजे स्लॉस. याचा अर्थ सिंगल लार्ज और सेव्हरल स्मॉल. थोडक्यात सांगायचं झाल्यास एकाच मोठ्या जागेवर जैवविविधतेचं संवर्धन न करता त्या छोट्या छोट्या तुकड्या जागेची विभागून तिथे संवर्धन करायचं, जेणेकरून मोठी आपत्ती आल्यास सर्वच प्रदेशातील प्राणी नामशेष होणार नाहीत. नेमकी हीच पद्धत आशियाई सिंहांसाठी राबवणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2020 साली आशियाई सिंहांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट लायन अवलंबला जाईल अशी घोषणा केली होती. ती घोषणा नेमकी काय होती ते बघूयात. अब आने वाले दिनों में एशियाटिक लायन प्रोजेक्ट लायन की शुरुआत हो रही है और उसमें प्रोजेक्ट लायन भारतीय शहरों की रक्षा, सुरक्षा, आवश्यक इंफ्रास्ट्रक्चर और विशेष करके उनके लिए जो आवश्यक होता है स्पेशल प्रकार का हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर, उस पर भी काम किया जाएगा और प्रोजेक्ट लाइन पर बल दिया जाएगा. तर या घोषणेनंतर आशियाई सिंह आणि त्या संबंधीच्या रिलोकेशन संदर्भात संसदेत देखील चर्चा झाली होती. त्यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय पाटील यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता की आशियाई सिंहाच्या गीर येथून स्थलांतर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची सदस्य स्थिती काय. यावर तत्कालीन पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी यावर एक समिती नेमली जाईल असं उत्तर दिलं होतं. त्यानंतरच्या काळात चित्ते भारतात आणले गेले आणि सिंहांचे स्थानांतर मागे पडले. सध्या बाबेसिया या पॅरासाइट पासून सिंहांना आजार होत आहे. बछड्यांचं दगावण्याचं प्रमाण यात अधिक आहे. गोचिडांमुळे याचा प्रभाव आणखीनच वाढतोय आणि पुन्हा एकदा 2018 नंतर सिंह नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जाते. या सगळ्यांबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.